आपण शेवटपर्यंत पाहावा। शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न। बैठकीत ठळक मुद्दे पहा। 2024-25 या वर्षीपासून अंमलात येणार। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठकमध्ये ठळक मुद्दे पहा सविस्तर। या तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका। आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळी सर क्लासेस। 29 जुलै 2024 महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक 9 शिक्षण मंडळ शिवाजीनगर येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थित शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न झाली। विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणताना त्यांच्या पाठीवर दप्तरांचा बोजा वाढणार नाही आणि शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळेल याची दक्षता घ्यावी असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिले। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र स्टेट बोर्ड शिवाजीनगर येथे शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत एज्युकेशन डिपार्टमेंट मीटिंग हायलाइट्स मंत्री श्री केसरकर बोलत होते। यावेळी शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक शोभा खंदारे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, शिक्षण संचालक महेश पालकर यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक व इतर अधिकारी उपस्थित होते। शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणात्मक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक। श्री केसरकर म्हणाले, महिला व बाल विकास विभागाकडून लहान मुलांसाठी कोणते उपक्रम राबविता येतील याची चाचपणी करावी। शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणात्मक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे। शिक्षण सेवा सप्ताह उत्तम रीतीने राबवावा। सर्व शाळांना इंटरनेट जोडणी असावी। इथे इंटरनेट जोडणी नसेल तेथील प्रस्ताव सादर करावा। दुर्गम भागात उपग्रह कनेक्टिव्हिटी घ्यावी, त्यामुळे शाळेत ऑनलाईन कार्यक्रम राबवणे सोपे जाईल। मुख्यमंत्री माझी शाळा टप्पा 2 व स्वच्छता मॉनिटर टप्पा 2ची अंमलबजावणी। शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळणे आवश्यक आहे। पोषण आहारात कडधान्य, पौष्टिक तृणधान्य आदीचा समावेश करावा। शिक्षण अधिकाऱ्यांनी वारंवार शाळेला भेटी देऊन पोषण आहाराची पाहणी करावी। विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण मिळवण्यासाठी शिक्षकांनी स्काउट व गाईडचे प्रशिक्षण देण्यात यावे। मुख्यमंत्री माझी शाळा टप्पा 2 स्वच्छता मॉनिटर टप्पा 2ची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी। परसबाग योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कृषी विषयाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे। कृषी विषय हा शालेय शिक्षणाचा भाग आहे। परसबागेसाठी कृषी विभागाची समन्वय साधून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे। शाळेच्या इमारतीवर परसबाग असल्यास शाळेचे तापमान कमी होण्यास तसेच मुलांना चांगले पदार्थ मिळण्यास मदत होईल। सर्व शिक्षण उपसंचालक यांनी परसबागेचे 100% उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत। ह्यासाठी पंप व सोलरसाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीची मागणी करावी। शिक्षक दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धाचे आयोजन करावे। यामध्ये महावाचन उत्सव, शिक्षण अभियान, जर्मन भाषा यासारखे इतर आकर्षक विषय असावेत। विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व योजना मोहीम स्तरावर राबवाव्यात। कोणत्याही विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी। अधिकाऱ्यांनी शिक्षणाचा दर्जा, गणवेश, दप्तरांचा बोजा, वहीतील कोऱ्या पानाचा उपयोग, पोषण आहार, परसबाग योजना, स्काउट आणि गाईड, शिष्यवृत्ती योजना, शाळेतील स्वच्छतागृहाची स्थिती व किचन शेडची वारंवार तपासणी करावी। शाळेत आनंददायी शनिवार राबवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे। यामध्ये प्रसिद्धीलाकरांची मदत घ्यावी। मॉडेल शाळेत इंग्रजी माध्यम अंमलात आणावे। शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा। प्रत्येक शाळेने शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन श्री केसरकर यांनी केले। यावेळी श्री मांढरे यांनी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा 2, स्वच्छता मॉनिटर टप्पा 2, महावाचन अभियान टप्पा 2, परसबाग योजना, शिक्षण सेवा सप्ताह, पवित्र पोर्टल, केंद्रप्रमुख भरती, स्वयंवार्थसहित नवीन शाळांच्या मान्यतेबाबत बृहत आराखडा सद्यस्थिती याविषयीची माहिती दिली। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कार्यालयाच्या प्रांगणात मंत्री श्री केसरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। सरकारची मोठी घोषणा, विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखाचं शैक्षणिक कर्ज, या विद्यार्थ्यांना होणार फायदा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच लोकसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 3ऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला। यात देशातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंत एज्युकेशन लोन कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला। ही अत्यंत अभिनंदनीय
आणि उल्लेखनीय बाब आहे, अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. देशांतर्गत संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने 10 लाखाचे कर्ज जाहीर केले आहे. दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना थेट व्हाउचरही दिले जाणार. अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना थेट व्हाउचरही दिले जाणार आहेत. या कर्जाच्या रकमेचा 3% वार्षिक व्याज सवलतीसाठी व्हाउचर दिले जाणार आहे. याबाबत सोबतच मूलभूत संशोधन आणि आदर्श विकासासाठी संशोधन राष्ट्रीय संशोधन निधी कार्यान्वित केला जाणार आहे. तसेच नवोन्मेषाला चालना देण्यासाठी 1 लाख कोटी रुपयांच्या वित्तपुरवठ्यासह एक यंत्रणा उभारणे अतिशय कौतुकास्पद आहे. अर्थसंकल्प शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करणारा आणि उच्च शिक्षणाला नवीन दिशा देणारा, असेही मंत्री श्री पाटील यांनी सांगितले.